ती सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे, कर्नाटकामध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे, केंद्रात सुद्धा भाजपची सत्ता आहे। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा 3 तारखेला सर्व मंत्री जे 2-3 मंत्री असतील ते बेळगावला जाणार असं ठरवलं, त्यानंतर तिथं गेल्यानंतर लोकांनी हे सुद्धा सांगितलं की 3 तारीख जी आहे ती 6 तारीख करावी असं कदाचित महाराष्ट्रातल्याच काही नेत्यांनी सांगितलं आणि मग ती 6 तारीख केली। त्यानंतर सुद्धा तिथं हे मंत्री गेले नाहीत। मंत्री जाणं नाही जाणं हा विषय वेगळा, पण जो संदेश त्या ठिकाणी आपण देत असतो, मी तर साधा कार्यकर्ता, मी नागरिक म्हणून त्या ठिकाणी गेलो, पण जो संदेश मंत्री त्या ठिकाणी देतात की एक पत्र कर्नाटकाकडनं येतं सरकारकडनं की तुम्ही येऊ नका, आणि मग इथले मंत्री येत नाहीत, तिथे असणाऱ्या मराठी माणसांना तो संदेश हा योग्य जात नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारे आपण सर्वजण नागरिक, आपल्यालाही संदेश त्या ठिकाणी योग्य नसतो की महाराष्ट्राची जी अप्रत्यक्ष आणि आदरयुक्त भीती इतर राज्याला त्या ठिकाणी आहे, आणि अशा पद्धतीने कर्नाटक राजकारण डोळ्यासमोर ठेवून जर पत्र लिहित असेल आणि आपले मंत्री जात नसतील, तो एक संदेश त्या ठिकाणी योग्य पद्धतीने जात नाही। त्यामुळे हे जे बोलणारे भाजपचे लोक आहेत त्यांनी आधी या प्रश्नाला उत्तर द्यावं की त्यांचे जे नेते बेळगावमध्ये त्या ठिकाणी जाणार होते, सांगून जाणार होते, ते का आजपर्यंत त्या ठिकाणी गेलेले नाहीत। मी ज्या ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी भेटलो, प्रत्येक व्यक्ती, अनेक लोकांना मी त्या ठिकाणी आलेलो सुद्धा माहीत नव्हतं, अचानक ते भेटले, सगळे माझ्याशी बोलत असताना जय महाराष्ट्र असं त्या ठिकाणी ते म्हणत होते। ते म्हणतात की आजपर्यंत आम्ही ही लढाई का लढली, फक्त लढाईची म्हणून लढली नाही तर अस्मितेसाठी लढाई लढली, आणि लढाई लढत असताना आदरणीय पवारसाहेब असतील, भुजबळ साहेब असतील, त्याच्याचबरोबर ND पाटील साहेब असतील, अनेक लोकांनी या लढ्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना सहकार्य केलं। कदाचित हा मुद्दा आधी फार शेवटच्या लेवलला त्या ठिकाणी तो आला होता, पण तो सुटला नाही, पण त्या लोकांचं हेच म्हणणं आहे की ही अस्मिताची लढाई जी आहे ही आम्हाला लढायची आणि आम्ही लढत राहणार, आणि महाराष्ट्राकडनं सुद्धा तिथे असणारे नागरिक, तिथे असणाऱ्या नेत्यांचं सुद्धा जसं पूर्वी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य असायचं तसंच या ठिकाणी असावं, कारण का मराठी भाषा ही आम्हाला आवडते, मराठी भाषा जेव्हा आम्हाला शिकायची असते ती सुद्धा त्या ठिकाणी शिकवली जात नाहीत। त्याच्याचबरोबर जेव्हा आम्हाला एखादं निवेदन द्यायचं असतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान बँगलोरला जेव्हा झाला तेव्हा एक साधं निदर्शन त्या ठिकाणी करायला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा 45 दिवस आमच्यातल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना जेलमध्ये ठेवलं। हे जे वातावरण आहे ते आमच्या अस्मितेच्या विरोधात आहे। आम्ही हा लढा अस्मितेसाठी लढतो आहे, स्वाभिमानासाठी लढतो आहे, आणि यासाठी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण सर्वजण आमच्याबरोबर ज्या पद्धतीने आहात तसंच पुढे राहावं अशी विनंती त्या ठिकाणी सर्वांनी केली। ही जी गोष्ट आहे तिथे असणाऱ्या नागरिकांकडनं ही गोष्ट मला त्या ठिकाणी कळली। तिथे जे नागरिक मला भेटले ते एका पार्टीच्या विचाराचे नव्हते, ते महाराष्ट्राच्या विचाराचे होते। तिथे असणाऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये जी खंत होती आणि त्यांची जी माहिती होती 3 तारीख आणि 6 तारखेची, ती माहिती आपल्या सर्वांना या ठिकाणी जसं मला नागरिकांनी सांगितलं तसं इथं मी या ठिकाणी सांगत आहे। एकतर पवारसाहेब हे मोठे नेते आहेत आणि ते फक्त महाराष्ट्रातले नाहीत तर देशातले मोठे नेते आहेत, काळजी ही आपल्या सर्वांना त्या ठिकाणी घ्यावीच लागेल। पण अनेक असे फोन, अनेक असे पत्र, अनेक धमक्या त्या ठिकाणी साहेबांना याच्या आधीसुद्धा मिळालेल्या आहेत, पण साहेब ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात आणि सामान्य व्यक्तींना केंद्रबिंदू ठेवून काम करतात, आणि आज जे स्वाभिमानासाठी त्या ठिकाणी ते लढत आहेत, महाराष्ट्राच्या जे काही आज वातावरण आपण महाराष्ट्रात बघितलं, अतिशय खालच्या पातळीवरचं राजकारण त्या ठिकाणी बघतोय, एक असा विचार जो विचार आपण सर्वांनी मिळून ज्या थोर व्यक्तींच्या विचाराला आत्मसात केलेल्या त्या पद्धतीने आपण वागतोय, त्या विचाराच्या विरोधात एक विचार त्या ठिकाणी काम करतोय, आणि त्या विचाराला दाबण्यासाठी पवारसाहेबांनी आजपर्यंत काम केलं आहे।
आणि आजसुद्धा जर आपण बघितलं तर ओपनली हे अनेक नेते या थोर व्यक्तींच्या विरोधात, तसंच महाराष्ट्रातल्या बाहेरच्या राज्यातले नेते हे आपल्या राज्याच्या विरोधात जेव्हा बोलतात तेव्हा आपल्या राज्यातले अनेक सत्तेत असणारे नेते हे शांत बसतात. हे साहेबांना त्या ठिकाणी आवडत नाही, पटणारी नाही. त्यामुळे साहेब हे लढत राहणार, पण अशा ज्या काही धमक्या त्या ठिकाणी येतात त्याच्या बाबतीतली काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. आम्हीसुद्धा कार्यकर्ते म्हणून त्या बाबतीतली काळजी त्या ठिकाणी नक्कीच घेऊ. कसं थांबणार? जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात, महात्मा फुलेंच्या विरोधात, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या विरोधात, तसंच कर्मवीरांच्या विरोधात जर या ठिकाणी नेते बोलत असतील, ते सुद्धा एकदा नाही दोनदा बोलत असतील, तेव्हा महाराष्ट्राची जनता का शांत बसणार? तिथं सर्व लोक एकत्रित आलेत आणि एकत्रित तो मोर्चा त्या ठिकाणी काढलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की दुकानदार असतील, छोटे मोठे व्यावसायिक असतील, यांनी सुद्धा त्या मोर्चाला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. शेवटी महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणजे आपण मराठी माणसं कशासाठी जगतो? तर अस्मिता टिकवण्यासाठी. आपण लहान मुलांना काय सांगतो? तर आपली अस्मिता आपण टिकवली पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर मोठे नेते उगाच बोलायचं म्हणून त्या ठिकाणी ते बोलत असतील तर हे लोकांना पटणार नाही आणि लोकांना हे पटत नाहीत. म्हणून हे सर्व लोक त्या ठिकाणी एकत्रित येऊन या विचाराच्या विरोधात, आणि ज्या पद्धतीने हे शासन त्या ठिकाणी चालू आहे आणि या शासनामध्ये एवढे मोठे नेते चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत, त्याच्या विरोधात हा पुण्याचा मोर्चा आणि 17 तारखेला सुद्धा मुंबईचा मोर्चा नागरिक सगळे मिळून, समविचारी लोक मिळून त्या ठिकाणी ते करत आहेत. पत्र जर तुम्ही नीट वाचलं असेल तर त्याच्यामध्ये माफी कुठेही त्या ठिकाणी त्यांनी मागितलेली नाही. दुसरा विषय, ते राज्यपाल आहेत. राज्यपाल महोदयांनी होम मिनिस्टरला लिहावं हा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे. अमित शाह साहेब हे मोठे नेते आहेत, पण खरं तर त्यांनी लिहित असताना प्रेसिडेंटला त्या ठिकाणी लिहायला पाहिजे होतं. ते काय त्यांनी तिथं लिहिलेलं नाही. पण विषय एवढाच आहे की पत्राच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त होता, माफी त्या ठिकाणी मागत नाही. पण तुम्ही ज्या पदावर बसलेला आहात ते संविधानिक पद आहे आणि त्या पदावर असताना तुम्ही जेव्हा खालच्या पातळीवर जाऊन या सर्व थोर व्यक्तींच्या विरोधात बोलता तेव्हा इतर नागरिकांना सुद्धा त्या ठिकाणी कुठंतरी वाटायला लागू शकतं की असं थोर व्यक्तींवर बोललं तरी चालतं. हा जो विचार आहे हा योग्य नाही. त्यामुळे या पदावर असणाऱ्या एका व्यक्तीने केलेला हा जो अवमान आहे त्याला माफी हे सामान्य लोक देणार नाहीत. त्यामुळे त्यांनी कितीही त्या ठिकाणी पत्र लिहिले तरी महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार त्यांना नाही, असं नागरिक म्हणून आम्हा सर्वांना त्या ठिकाणी वाटतं. मी एवढंच या ठिकाणी म्हणेल की जेव्हा राज ठाकरे साहेब बोलतात आणि महाराष्ट्राचं हिताचं बोलतात त्याचं स्वागत त्या ठिकाणी आपण केलंच पाहिजे. मी सुद्धा त्यांचा फॅन आहे, पण त्यांच्या ओरिजिनल स्टाईलचा फॅन आहे. पण कधीकधी आत्ता त्यांची भाषणं त्या ठिकाणी ऐकली तर त्यांच्या भाषणामध्ये कुठंतरी BJPचा विचार आपल्याला त्या ठिकाणी भासवतो, कुठंतरी आहे असं वाटतं. त्यामुळे त्यांना एक साधा कार्यकर्ता म्हणून, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी एवढंच विनंती या ठिकाणी करेल, स्वतःची स्टाईल ही त्यांनी त्या ठिकाणी ठेवली तर आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी ते आवडेल. त्याच्याचबरोबर जे काही आता तुम्ही विचार करत आहात, तुम्ही तर एक पत्रकार आहात, पण सामान्य लोकंसुद्धा अशाच पद्धतीने त्या ठिकाणी आता विचार करायला लागलेत की ठराविक लोकांना सांगितलं जातं, मग ते रिॲक्ट करतात, मग रिॲक्ट केल्यानंतर मग भाजप म्हणते की यांचा आम्ही विचार त्या ठिकाणी करू. मला भाजपला आणि मित्रपक्षाला एवढंच सांगायचं आहे की नेत्याचा विचार करायचा नाही करायचा हा तुमचा प्रश्न आहे, पण सामान्य नागरिकाचा आणि महाराष्ट्राचा अस्मिताचा तर विचार त्या ठिकाणी तुम्ही करा. आपल्याला कर्नाटकामध्ये भाजप सरकार आलंच पाहिजे असं काही नाही. तर भाजप जर अस्मितेचा विषय पुढे आणून
जर त्यांचं राजकीय पोळी त्या ठिकाणी भाजत असेल मग आपण त्याला पाठिंबा का द्यायचा? आज जर महाराष्ट्रातले मोठे मोठे प्रोजेक्ट गुजरातच्या इलेक्शनच्या आधी हे गुजरातला जातात आणि गुजरातमध्ये BJPची सत्ता एकदम मोठ्या संख्येने त्या ठिकाणी येते, पण महाराष्ट्राचं युवकांचं काय आणि थोर व्यक्तींचे विचार ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे. राजकारण हे टेम्पररी असतं, विचार हे दीर्घकालीन असतात. आज आपल्याला विचार वाचवण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. एक तर तुम्ही म्हणालात की एकीकरण समितीचा महामेळावा त्या ठिकाणी 19 तारखेला होतोय. एक या ठिकाणी मी सांगेल, ज्या दिवशीपासून त्या ठिकाणी विधान परिषद विधानसभा त्या ठिकाणी भरते त्या दिवसापासून ज्या दिवशी पहिला दिवस ते 8 दिवसासाठीच असतं. म्हणजे असंही नाही की 15 दिवस 20 दिवस. जसं नागपूरला आपण एक अख्खं अधिवेशन त्या ठिकाणी चालवतो, इथं 8च दिवस त्या ठिकाणी अधिवेशन असतं. दर अधिवेशनाच्या सुरुवातीला त्या ठिकाणी आंदोलन हे एकीकरण समितीच्या माध्यमातून होत असतं. यावेळेस 19 तारखेला इथं अधिवेशन आहे, पण आमचं अधिवेशन हे नागपूरला त्या ठिकाणी आहे. मी आज त्या ठिकाणी लोकांना जाऊन भेटलो, पण एक नागरिक म्हणून भेटलो. त्यावेळेस कोण जाईल हे आमचे नेते त्या ठिकाणी ठरवतील. पण 19 तारखेला मी आमदार म्हणून जी माझी जबाबदारी आहे, आज महाराष्ट्रामध्ये असणारे जे काही विषय आहेत ते विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी मला मांडायचे आहेत. मतदारसंघ असेल आणि महाराष्ट्र असेल, ती सुद्धा माझी जबाबदारी त्या ठिकाणी आहे. आणि इथे आमचे नेते ज्याला कोणाला सांगतील जायला त्या ठिकाणी ते नक्कीच जाऊन आपला मुद्दा, आपला विषय, आपला विचार त्या ठिकाणी मांडतील. एक कसं आहे की मला खरं तर या ठिकाणी नागरिकांना सुद्धा सांगायचं आहे, पत्रकारांना सुद्धा सांगायचं आहे की आज बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा आहे. आज ग्रामीण भागामध्ये अतिरिक्त पावसाळी झालेलं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मदत अजूनसुद्धा शेतकऱ्याला मिळालेली नाही. आज नोकऱ्या लोकांना मिळत नाहीत. सामान्य लोक अतिशय अडचणी आहेत. मी महाराष्ट्राच्या बाबतीत त्या ठिकाणी सांगतो, अनेक कामांना स्थगिती त्या ठिकाणी दिली गेली आहे. अशा परिस्थितीमध्ये या विषयावरनं लक्ष हे दुसऱ्या विषयावर नेण्याचा प्रयत्न काही लोक त्या ठिकाणी करू शकतील. माझं एकच या सरकारला त्या ठिकाणी आव्हान आहे की तुमचं सरकार इथं आहे, तुमचं संवाद त्या ठिकाणी केंद्रामध्ये आहे की शक्ती कायदा जो महिलांच्या बाबतीत, आणि जेव्हा आपण महिला म्हणतो तेव्हा सगळ्या समाजाच्या महिला त्याच्यामध्ये येतात, तो कायदा आपण अप्रुव्हलसाठी केंद्र सरकारकडे दिला होता. तो कुठली ती छोटी मायनर त्रुटी त्याच्यामध्ये आहे म्हणून तो परत त्या ठिकाणी पाठवला. आधी शक्ती कायद्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे, कारण सगळ्या स्त्रिया, समाज धर्म हा न बघता सगळ्या स्त्रिया आपल्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत आणि हे महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. हे महत्त्व कदाचित या सरकारला माहीत नाही, म्हणून निर्भयाचा जो फंड आहे, ज्या गाड्या त्या महिलांच्या सुरक्षेसाठी न वापरता ते या 40 आमदारांना प्रोटेक्शन देण्यासाठी वापरल्या गेल्या. म्हणजे याच्यावरनं तुम्ही विचारसरणी बघा या सरकारची. 40 आमदार जास्त महत्त्वाचे, महिला आणि त्यांची सुरक्षा नाही. मी एकच या ठिकाणी बोल, चित्रा वाघ ताईंचा जो विषय, त्यांनी एका या सरकारमध्ये असणारा जो मंत्री आहे त्या मंत्रीच्या विरोधात त्यांनी कॉन्स्टंट एक भूमिका घेतली. त्यांच्यासाठी त्यांचं त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो. पण मला वाघ मॅडमला या ठिकाणी सुद्धा विनंती करायची की आपण जो शक्ती कायदा त्याच्यावर एक वक्तव्य त्या ठिकाणी करावं. त्याबद्दलचं तुम्ही जे तुमचं मत आहे ते त्या ठिकाणी व्यक्त करावं. पण आज जर त्या ठिकाणी तुम्ही बघितली, निर्भया फंड हा एक विषय त्या ठिकाणी झाला, पण एका आमदाराच्या मागे 5 असे 40 गुणिले 5 केलं तरी 200 पोलीस हे फक्त या आमदारांच्या प्रोटेक्शनसाठी त्या ठिकाणी आहेत. आणि आज जर आपण बघितलं तर या अतिरिक्त लोड या पोलिसांवर आहे. त्या बाबतीत कुणीच त्या ठिकाणी बोलत नाही. मी सुद्धा या बाबतीतला एक प्रश्न विधानसभेमध्ये मांडलेला आहे की याच्यावर गेल्या 6 महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टींवर खर्च झाला किती, तो येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना बघावं लागेल.
नाही, मी नितेश राणेंच्या बाबतीत इथं काही बोलणार नाही, पण एक तुम्हाला सांगतो की भाजपचा हाच तो अहंकार त्या ठिकाणी आहे आणि हा जो विचार आहे तो सरसकट सगळीकडेच त्या ठिकाणी आहे. आमच्या मतदारसंघामध्ये, अनेक लोकांच्या मतदारसंघामध्ये सामान्य लोकांच्या हितासाठी अनेक कामं ही आम्ही मंजूर करून आणली होती. टेंडरही त्या ठिकाणी झालं होतं, पण जसं सत्ता बदल त्या ठिकाणी झाला हे सगळे टेंडर त्या ठिकाणी त्याला स्थगिती दिली गेली. मग याच्यावरून तुम्ही समजून घ्या की एका आमदाराचा हा विषय नाही, एका विचाराचा विषय आहे आणि हा विचार सामान्य लोकांच्या विरोधातला विचार आहे, तो म्हणजे भाजपचा विचार. नाही, एकच आहे की मी त्या ठिकाणी व्यक्तिगत गेलो, मी नागरिक म्हणून त्या ठिकाणी गेलो आणि मी आजच नाही अनेक वेळा त्या ठिकाणी गेलेलो आहे. पवारसाहेब हे आढावा सगळ्या लोकांकडनं घेत आहेत. मी जेव्हा त्या ठिकाणी गेलो तेव्हा एकीकरण समितीचे अनेक लोक म्हणाले की पवारसाहेबजी, आम्ही कालच मेसेज केला, शुभेच्छाही दिल्या, साहेबांनी आम्हाला विचारलंसुद्धा काय परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि ह्याच्या मागे जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं, तिथल्या लोकांनासुद्धा माहिती आहे की जे अल्टिमेटम पवारसाहेबांनी दिलं होतं तिथं असणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी दिलं होतं आणि आम्हाला तिथं जाऊन काय इव्हेंट करायची काही जरूरत नव्हती. आम्ही गेलो, पहाटे पोचलो, तिथं ज्या लोकांना भेटायचं होतं, ज्या ठिकाणाला जायचं होतं त्या ठिकाणी गेलो आणि परत आलो. आणि मग इथं येऊन आपण सर्वांनी विनंती केली म्हणून आपल्या सर्वांची इथं महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चर्चा करतो आहे, ना की तिथं जाऊन एक मोठा इव्हेंट करून तिथं. कारण की शेवटी ह्या सगळ्या संवेदनशील गोष्टी असतात, त्या बाबतीतली काळजी ही घेण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची असते. नाही, मग असं सांगा ना, ते लाल आणि पिवळे झेंडे घेऊन जे महाराष्ट्राच्या गाड्या फोडल्या, तर कोणी फोडल्या सांगा, त्याच्या मागे कोण होतं तुम्ही सांगा. संजय पाटील साहेब हे अजून भाजपमध्ये आहेत का दुसऱ्या पक्षात गेले हे मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही, पण संजय पाटील साहेबांना जर खऱ्याच अर्थाने मराठी माणसाची अस्मिता त्या ठिकाणी असेल तर आजपर्यंत सगळ्या थोर व्यक्तींच्याबद्दल जेव्हा त्या ठिकाणी बोललं गेलं त्यांनी काय भूमिका घेतली, त्यांच्या पक्षाच्या विरोधात तुम्ही बोललात का. त्याच्याचबरोबर मला अजून त्यांना त्या ठिकाणी विचारायचं आहे की जेव्हा त्या ठिकाणी तुमचे नेते जाऊ शकले असते ते का नाही गेले, हा प्रश्न तुम्ही तुमच्या नेत्याला केला आहे का. त्यामुळे असे लोक मध्ये आधे एखादं ट्विट नाही तर एखादा विषय त्या ठिकाणी घेत असतील, ते मी काय जास्त महत्त्व त्यांना द्यावं असं मला वाटत नाही. कारण का याला धाडस लागतं. तुमच्या नेते जर चुकत असतील त्या नेत्याच्या विरोधात बोलायलासुद्धा त्या ठिकाणी धाडस लागतं आणि जर दिलेला शब्द असेल मराठी माणसांना तोसुद्धा बेळगावमध्ये ती पाळण्याची धमकसुद्धा त्या ठिकाणी तुमच्या नेत्यांकडे असावी, ती कदाचित नाही. पवारसाहेबांनी एक स्टेटमेंट दिलं त्यामुळे तिथे असणाऱ्या लोकांना फायदा हा झाला आहे असं लोक त्या ठिकाणी असणारी आम्हाला सांगतात. कसं असतं की खूप विचार करायचा नसतो. आपली माणसं, जसं आपल्या घरी एखादा व्यक्ती जेव्हा आजारी असतो तो आपण काही गावाला विचारत नाही की आता काय करायचं, आपण त्या व्यक्तीला मदत करण्याचा विचार करतो. आपली लोकं त्या ठिकाणी आहेत, ती आपलीच लोकं आहेत. त्या लोकांच्या मदतीसाठी, चर्चा करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी, धीर देण्यासाठी जर आपल्याला त्या ठिकाणी जायचं असेल आणि खूपच आपण विचार केला हे झालं तर ते झालं तर, मग त्याला आपण आपुलकी म्हणत नाही, त्याला आपण राजनीती त्या ठिकाणी म्हणतो. आपलं राजकारण नाही करायचं, आपल्याला आपुलकी दाखवायची आणि सरळ सकट आपल्या लोकांना मदत करायची असेल तर वेड्या मार्गाली त्या ठिकाणी वेड्यावाकड्या मार्गाली जाण्यापेक्षा डायरेक्ट हायवेली आपल्या लोकांना मदत करायला जायला काहीच हरकत नाही. असू शकेल, तो त्यांचा त्या ठिकाणी विचार आहे. खरं तर कसं असतंय की मंत्री, एखादा आमदार मंत्री जेव्हा होतो तो व्यक्ती राहत नाही, तो राज्य होऊन जातो. आणि राज्याचा मंत्री जेव्हा दुसऱ्या राज्याचा मुख्यमंत्री सांगतो तुम्ही येऊ नका आणि आपला दुसऱ्या राज्याचा मंत्री त्या ठिकाणी जर ऐकत असेल त्यातून एक संदेश जातो की आपलं राज्य न झुकणारं राज्य त्या ठिकाणी झुकलं.
आणि हा संदेश तिथं राजकीय फायदा तिथं असणाऱ्या पक्षाला देऊन जातो. त्यामुळे माझं मत असंच आहे की संवाद साधा. माझं एवढंच आहे की त्यांचे CM, आपले CM, DCM यांनी कुठेतरी संवाद त्या ठिकाणी साधायला पाहिजे होता. उलट तुम्ही जर पार्लमेंटमध्ये बघितलं तर आपले 48 त्या ठिकाणी खासदार आहेत. महाविकास आघाडीचे सर्व खासदार जाऊन अमित शहांना भेटतात. पार्लमेंटमध्ये सगळे खासदार बोलतात. बाकीचे 40 का बोलत नाही? शांत बसायचे? अरे महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय नाही का? मग अस्मिता ज्या ठिकाणी जागी असते तेव्हा तुम्ही तुमच्या नेत्यांना विचारता आणि गप्प बसता. मग महाराष्ट्र जनतेने तुम्हाला निवडून दिला असेल तर महाराष्ट्राच्या हिताचे विषय मांडा ना, पण मांडत नाही. कदाचित त्यांना परवानगी नसेल. जर महाराष्ट्राच्या बाजूने बोलण्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यायची असेल तर मग तुम्ही खासदार लोकांसाठी झाला आहात का पार्टीसाठी? हा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवा. हे बघा, मी इथं नागरिक म्हणून बसलेलो आहे. ते मोठे नेते आहेत, त्यांच्यात काय चर्चा झाली ही माहीत नाही. मला फक्त या ठिकाणी विनंती अशी करायची आहे की नागरिक म्हणून की कोर्टामध्ये जी केस आहे त्याच्यामध्ये चांगले वकील, म्हणजे आत्ता जे वकील आहेत ते चांगले आहेत, पण अजून चांगले वकील आपल्याला कसे देता येतील, त्यासाठी पाठपुरावा कसा करता येईल आणि कोर्टाच्या माध्यमातून ही केस आपल्याला लढता कशी येईल स्ट्रॉंगली ते, आणि विदाऊट कॉम्प्रोमाइज, यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करून आता ज्या पद्धतीने कोर्टामध्ये आपल्याला तारखा, ह्या लोकांच्या हिताचा प्रश्न असेल तर त्या कोर्टाला विनंती करून तारखा लवकर त्या ठिकाणी लावता येतात. तशी ताकद जर महाराष्ट्राच्या सरकारने लावली तर ही केस आपण कोर्टाच्या माध्यमातून जिंकू शकतो, असा विश्वास अनेक लोकांना त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे.